अखेर आमदार श्रीमंत रामराजे यांनी मौन सोडले. 1200 वर्षात घडलं नाही ते घडलं असं म्हणत केली टीका. साखरवाडीत गुरुवारी रात्री 8 वाजता झालेल्या सभेत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हळहळ व्यक्त केली. मन सुन्न झालंय, मी आता भाऊबीज साजरी करणार नाही असं म्हणत त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हुतात्म्यामुळे फलटणमधील प्रशासकीय दहशत संपली. डॉक्टर संपदा मुंडे यांचा अर्धपुतळा उपजिल्हा रुग्णालयात उभारावा यासाठी सरकारला सांगणार आहे. सरकारने न उभारल्यास आम्ही स्वतः उभारू असा ठाम शब्दात इशारा त्यांनी दिला. प्रल्हाद साळुंखे पाटील यांचे नाव घेताना रामराजेंचा आवाज चांगलाच वाढला. भाषणादरम्यान त्यांनी सुरवडीच्या प्रल्हाद साळुंखे पाटील यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. त्यांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार आहे. त्यांची खुमखुमी जिरवणार, साखरवाडी त्याला लोळवणार या शब्दात इशारा त्यांनी दिला. या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावध गेलेली सूचना आहे. कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकरांना हे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं की असं झालेलं. एवढं लक्षात घ्या, इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला मला काही बोलायचं नाही. परत सांग, तपास चालू आहे. मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला अजून खूप खुमखुमी बोलायचे, पण योग्य वेळी मी सगळंच बोलतो. ते काय होईल ते होईल. पण माझ्या तालुक्याचं, माझ्या संस्थानाचं, नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, ते बनवून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या. नावाचा, आडनावाचा, संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. कैलासवासी डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे पर्याय राहिला नाही. कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत, सगळेच नाईक निंबाळकर तसे नाही आहेत, सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत. करणारा प्रश्न नाही, खून कोणी केलाय का आत्महत्या हा आपला प्रश्न नाही. प्रशासकीय जी दहशत आहे ते कादंबळे आज संपलेली आहे फलटण तालुक्यातली. तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत, तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्ह्यात काय जे आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा, नाहीतर आम्ही आमच्या ह्यांनी जाऊ. भाऊ काय होत, कोण नाही म्हणते भाऊ. काय बोलू लाज वाटली मला हे नाव लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते, हेच बडबड करते, हे साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही. ते गेले तिकडे, काय करण्याने गेले असते. आता काय करणार, आता कुठल्या ओढणीचा फास घेणार सांगा की. आता कोणाचा फास घेणार, आता रांगच लागत नको. आता मी भरपूर काम केलेलं आहे, मी आता रिटायर होतो. अरे हा लवकर, तुम्हाला कुत्र विचारत नाही. तिथं माझ्या घरात बेडरूम पर्यंत येत आहेत, तिथं 3-3 तास वाट बघायला लागते. तरी वाई विधानसभा मतदारसंघात भाजपचा मिशन विस्तार मंत्री जयकुमार गोरे यांचा प्रभावी दौरा.
मिशन भाजप अंतर्गत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे। अलीकडेच सोलापूरमध्ये मोठ्या जम्बो प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे मंत्री गोरे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वाई येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। बैठकीस माजी आमदार मदन भोसले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, रोहिदास पिसाळ, मंडल अध्यक्ष दीपक ननावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी कुलदीप शिंदे, गणेश पानसे आणि बाळासाहेब चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मंत्री गोरे यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले। या प्रवेशामुळे वाई मतदारसंघातील भाजपचे बळ वाढले असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले। गेल्या आठवड्यात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी देखील वाई विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून पाचगणी आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांवर राजकीय वातावरण तापवले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जाणाऱ्या वाई मतदारसंघात आता भाजपने संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांच्या राजकारणावर या हालचालींचा दीर्घकालीन परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। वाईतील भाजपच्या या हालचालींमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुंडे गावात खवले मांजराची सुटका, वनविभागाच्या तत्परतेने वन्यजीवाचे प्राण वाचले। कराड तालुक्यातील मुंडे येथे ॲडव्होकेट हनुमंतराव जमाले यांच्या शेतातील वाघरीत अडकलेल्या खवले मांजराची वनविभागाने तत्परतेने सुटका केली। शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि RRT सदस्य अजय महाडिक यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हे खवले मांजर सुरक्षितरित्या सोडवले। भारतीय खवले मांजर हा पूर्णपणे निरुपद्रवी आणि संरक्षित प्राणी असून त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे। जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, वनक्षेत्रपाल ललिता पाटील व ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत वनपाल आनंद जगताप, विजय दाते, सचिन खंडागळे, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, ज्ञानदेव परीट, सुधीर कुंभार व चालक योगेश बेडेकर यांनी सहभाग घेतला। या कार्यवाहीबद्दल स्थानिकांकडून वन विभागाचे कौतुक केले जात आहे। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त कोरेगावात पोलिसांच्या रन फॉर युनिटी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल व कोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी रन फॉर युनिटी या एकात्मतेच्या धावण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला। कोरेगाव शहरातील रहमतपूर रस्त्यावरील जुना मोटार स्टँड येथून या धावण्याची सुरुवात झाली, तर DP भोसले कॉलेज येथे समारोप झाला। या उपक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस पाल्य तसेच कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा सुमारे 80 ते 100 जणांनी सहभाग घेतला। सकाळी 7 ते 7:30 या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमादरम्यान एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी वातावरण दुमदुमले। कार्यक्रमानंतर कोरेगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली। या प्रसंगी अधिकारी आणि उपस्थितांनी देशाच्या अखंडतेसाठी, बंधुभावासाठी आणि एकात्मतेसाठी योगदान देण्याचा संकल्प केला। किर्लोस्कर वाडीला वंदे भारतचा थांबा, सातारा आणि सांगलीकरांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय। हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता किर्लोस्करवाडी स्थानकात थांबणार असल्याने सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। रेल्वे प्रशासनाने हा थांबा मंजूर केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे या परिसरातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे। याबाबतची माहिती खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी दुपारी 1 वाजता दिली। किर्लोस्करवाडीतून आता कराड, सातारा आणि पुणे दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना आठवड्यातून 6 दिवस वंदे भारत एक्सप्रेसची सोय होणार आहे। तसेच हुबळी, धारवाड, बेळगावी आणि घटप्रभा दिशेला जाणाऱ्यांसाठीही आठवड्यातून 3 दिवस या गाडीने प्रवास करणे शक्य होणार आहे। या नव्या थांब्यांमुळे औद्योगिक, व्यापारी तसेच शैक्षणिक कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सोय होणार आहे। या थांब्याच्या मंजुरीसाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच
किर्लोस्करवाडी, तासगाव आणि परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार पाटील यांनी सांगितले की हा निर्णय जनतेच्या मागणीचा विजय असून या माध्यमातून सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या प्रगतीला नवीन दिशा मिळणार आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारी विकासाला नवी गती मिळेल. तसेच प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे. किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाचा हा नवा टप्पा पश्चिम महाराष्ट्राच्या विकास यात्रेत महत्त्वाचा ठरणार आहे.